माण तालुक्यातून एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे। पळशी गावच्या हद्दीत झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 24 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास पळशी गावच्या हद्दीतील माळवे वस्ती परिसरात संजय खाडे यांच्या नवीन घराच्या बांधकामाजवळ मनकर्णवाडी ते पळशी जाणाऱ्या रस्त्यावर घडली। मयत व्यक्तीचे नाव रमेश किसन गेण, वय 42 वर्षे, राहणार मनकर्णवाडी, तालुका माण, जिल्हा सातारा असे आहे। रमेश गेण हे शासकीय मतदार गणना म्हणजेच SIR कार्यक्रमाच्या कामासाठी त्यांच्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH11 AT 3528 वरून जात होते। याचवेळी पळशीकडून मनकर्णवाडीच्या दिशेने येणाऱ्या हिरो पॅशन प्लस मोटरसायकल क्रमांक MH53D 1497 वरील चालक पांडुरंग लाला सोकर्डे, राहणार पळशी, तालुका माण, जिल्हा सातारा यांनी वाहन निष्काळजीपणे, अविचाराने आणि भरधाव वेगाने चालवत रस्त्याच्या चुकीच्या बाजूने येऊन रमेश गेण यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या अपघातात रमेश गेण यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली। त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मृत रमेश गेण यांचे भाऊ निलेश किसन गेण यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार म्हसवड पोलीस ठाण्यात आरोपी पांडुरंग लाला सोकर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार DP खाडे करत आहेत। अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।